नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणत असते, आई मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे, तरीसुद्धा विनाकारण तुला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं ना. आणि आपल्या जावयाकडून इथे असे चुकीचे आरोप ऐकल्यानंतर तुला किती त्रास झाला असेल हे समजू शकते मी. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू मला त्याचं काही वाटलं नाही. मला टेन्शन एका गोष्टीचं आलं होतं. अर्णव तुझ्यावरती नाही चिडले ना गं? अर्णव तुला काही बोलले तर नाही ना? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्णव तुझ्याजवळ बोलतायत ना? तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, आई तुला माहिती आहे ना ते खूप दुखावले गेलेत गं. तेव्हा त्यांचा लवकरात लवकर गैरसमज दूर करायला हवा. मी ते फोटो बघितले होते ना, तेव्हाच मला कळलं होतं की माझ्या आईची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. फक्त ही गोष्ट मला अर्णव सरांना पटवून द्यायची आहे. आई ते सगळं जाऊ दे, ज्या बाईने तुला इंटरव्ह्यूला तिथे पाठवलं होतं, त्या बाईचं नाव तुझ्या लक्षात आहे का? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू अगं किती वर्ष झाली त्याला. त्या बाईचं नाव तर माझ्या लक्षात नाही आहे आणि ती कशी दिसते ते सुद्धा मला आठवत नाही आहे. हां, पण एक गोष्ट खात्रीने सांगते, ती बाई जर कधी माझ्या समोर आली ना, तर मी तिला नक्की ओळखू शकते, असं इथे सुप्रिया ईश्वरीला सांगते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, बरं आई चल, आता मी जाते. लवकरात लवकर जाऊन अर्णव सरांना आपली बाजू पटवून द्यायला हवी ना. त्यांना सांगायला हवं की या सगळ्यामध्ये माझ्या आईची काही चूक नाही आहे म्हणून. त्यांना आता स्पष्टपणे मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते, असं आता ईश्वरी म्हणते आणि आता अर्णवकडे निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. ईश्वरी आता नाश्ता करायला नसते म्हणून सगळेजण तिच्याबद्दल विचारत असतात, की मामा म्हणतात, अर्णव, अरे ईश्वरी कुठे आहे? अर्णव म्हणतो, मला नाही माहिती, कुठेतरी गेली असेल. तेव्हा इथे अंजली म्हणते, काय रे चिंटू, आज ईश्वरी घरात नाही आहे आणि चक्क तुला माहिती नाही आहे की तुझी बायको कुठे गेले. मला तर खूप आश्चर्य वाटलं बाबा, कारण तुला तर ईश्वरीबद्दल सगळंच माहिती असतं ना म्हणून. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, हो ना, मी तर आज खूप प्लॅनिंग केलं होतं. मी आज ईश्वरीला इथे तिच्या हाताने साजूक तुपातला शिरा बनवायला सांगणार होते उपवासासाठी आणि त्यानंतर तिला घेऊन मी मंदिरामध्ये सुद्धा जाणार होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, की अरे वा, हल्ली तर इथे आजीला आता सगळीकडे वहिनीसाहेब तिच्या बरोबर लागतात, हो ना आजी? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हो ना, आता काय बाबा ईश्वरी लाडकी सून झाली आहे ना, त्याच्यामुळे आपली काही व्हॅल्यू नाही राहिली. हो की नाही आकाश? आता आपल्याला या घरामध्ये काही महत्त्व नाही. तेव्हा इथे आजी म्हणते, गप्प बसा तुम्ही सगळेजण, उगाच मला चिडवू नका. आणि तसंही ईश्वरी आहेच गुणी मुलगी. तिच्या वयेच्या मानाने तर ती खूपच जास्त समजूतदार आहे आणि म्हणूनच मी तिला माझ्याबरोबर आता मंदिरामध्ये वगैरे घेऊन जात असते. कारण तिला आपल्या घरातल्या किंवा इथे पूजेच्या चालीरीती समजायला हव्यात ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणत असतात, की हो, या बाबतीत तर मी आईच्या बाजूनेच आहे. म्हणजे ईश्वरी खरंच खूपच समजूतदार मुलगी आहे, असं इथे मामासुद्धा म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजीला मंदिरामध्ये जाताना पेढे हवे असतात. तेव्हा आकाश म्हणतो, की आजी तुझी काही हरकत नसेल तर आपल्याला पेढे हवेत, तर मी नम्रताच्या किचन क्लाउडमधून ते मागू का? तेव्हा आजी म्हणते, हो हो मागव ना, तसंही त्यांची क्वालिटी खूपच जास्त छान असते. तेव्हा मामा, अंजली सगळेजण इथे त्यांच्या कुटुंबाचं कौतुक करत असतात, की कुटुंबसुद्धा खूप सिंपल आहे, खूप चांगली माणसं आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या इथे प्रत्येक पदार्थाची क्वालिटी उत्तम असते. तेव्हा तिच्याकडूनच आता तू इथे पेढे मागव. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाशने आता सांगितलेलं असतं, की त्यांच्या ॲपचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, की आकाश तू जा आणि नम्रताला मदत कर. काय ॲपमध्ये प्रॉब्लेम झाला आहे ना, ते तू जरा सॉल्व्ह कर. नम्रताला काही कळणार नाही. त्यानंतर इथे आता आकाशलाच इथे अर्णवने सांगितलेलं असतं, की त्यांच्या वडिलांनासुद्धा ज्याची गरज लागेल ते तू दे. मी जरा कामामध्ये बिझी आहे. मला लक्ष देता येणार नाही आहे. म्हणून तू आता लक्ष दे त्यांच्या कुटुंबाकडे. आकाश म्हणतो, ठीक आहे दादा, मी लक्ष देईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव जात असताना त्या ठिकाणी वल्लरी आलेली असते आणि ती म्हणते, अरे बाप रे, बघा काय करायचं या ईश्वरीला. हिने मुद्दामूनच सात्विकाताईंचा फोटो स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवला होता
आणि तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे मीच तिला थोडं सामान नेऊन ठेवायला सांगितलं होतं. पण ती सात्विका ताईचा फोटोसुद्धा स्टोरूममध्ये असा धूळ खात ठेवेल याची मला अजिबात खात्री नव्हती. काय बोलायचं ह्या ईश्वरीला? मुद्दामून केलं असेल का तिने हे सगळं? तेव्हा अर्णवचा राग आता अनावर झालेला असतो. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा आलेली असते. तेव्हा मामी म्हणत असते की काय करायचं या ईश्वरीचं? तिने हे सगळं मुद्दामून केलं. मी या फोटोला छान हार घालून आईंच्या रूममध्ये आणून ठेवणार होते. पण बघा काय अवस्था केली आता तिने या फोटोची. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, "काय झालं मामी?" तेव्हा इथे मामी म्हणतात, "काय झालं काय, काय झालं? मी तुला स्टोरूममध्ये थोडं सामान नेऊन ठेवायला सांगितलं होतं, तर तू त्याच्यामध्ये सात्विका ताईंचा फोटोसुद्धा ठेवलास. अगं बघितलंस का फोटोची काय अवस्था झाली ती? किती घाण लागले त्या फोटोला, किती धूळ लागले." तेव्हा ईश्वरी म्हणते, "पण हा फोटो मी स्टोरूममध्ये नेऊन ठेवला नव्हताच. मी कशाला ठेवू?" तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "तू नाही ठेवलंस तर कुणी? मी ठेवलं का?" तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, "पण तुम्ही मला जे स्टोरूममध्ये ठेवायला दिलत मी तेच ठेवलं ना?" तेव्हा मामा म्हणतात, "आणि काय गं तुझं? काही झालं तरीसुद्धा ईश्वरीवरती आरोप करून का मोकळी होतेस? ती म्हणते ना की तिने फोटो नाही ठेवला म्हणून." तेव्हा इथे अंजली म्हणते, "आणि मामी, अगं तिने जाणून बुजून केलं नसेल, चुकून झालं असेल ते." तेव्हा अर्णव म्हणतो, "नाही, अजिबात हे सहन केलं जाणार नाही. एरवी ताई मी काही बोलतो का? पण आईच्या बाबतीत कुठलीही गोष्ट मी सहन करणार नाहीये. तिचं चुकलंय. तिने एकदा बघायला हवं होतं, जे स्टोरूममध्ये ठेवायला जाते ते नक्की काय आहे ते." तेव्हा ईश्वरी म्हणते, "ठीक आहे मामी, माझं चुकलं. मी लक्ष द्यायला हवं होतं." तेव्हा प्रेक्षकांनो, पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं आता ईश्वरी म्हणते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "द्या, हा फोटो माझ्याकडे द्या. मी स्वच्छ त्याला क्लीन करते आणि आणून पुन्हा तुम्हाला देते." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "त्याची गरज नाही आहे. माझ्या आईचा फोटो आहे ना, तिच्या फोटोची काळजी मी घेऊ शकतो. ती तुला घ्यायची गरज नाही." असं म्हणून अर्णव आता तिथून निघून जातो. तेव्हा इथे ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं. कारण अर्णव म्हणालेला असतो की काही गोष्टी अशा केल्या जातात ना, काही चुका त्या माफ करण्यासारख्या नसतात आणि त्या माफ केल्यासुद्धा जाऊ नये. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणत असते, "इशू, अगं नको तू अर्णवच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ. चिंटूचं कसं आहे तुला माहिती आहे ना, तो फक्त बोलत जातो. त्याच्या मनामध्ये कुणाबद्दलच काही वाईट नसतं." तेव्हा इथे मामा म्हणतात, "हो, हे अगदी बरोबर आहे." आणि ईश्वरी, "अगं तू अर्णवला बोल ना, की तू काही मुद्दामून केलं नाही आहेस म्हणून. तू जाऊन समजाव बरं." तेव्हा इथे आजी म्हणतात, "आणि हे बघ ईश्वरी, आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे हां." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव हा रागून गेलेला असतो आणि ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा मामा म्हणत असतात, "ईश्वरी, अर्णवच्या मनामध्ये असं काही नसतं. तो उगाचच असा बोलला तुला, पण खरं तर त्याच्या मनामध्ये तसं काही नव्हतं." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणते, "जा तू ईश्वरी जा आणि अर्णवजवळ बोलून घे. त्याला समजाव की या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे म्हणून." तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की हे दोघेजणं जरी आता भांडत नसले तरीसुद्धा या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं रूममध्ये असतात. ईश्वरी त्याच्याजवळ येते. अर्णव आपल्या आईचा फोटो क्लीन करत बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की "सर प्लीज, प्लीज फक्त माझं एकदा ऐकून घ्या." अर्णव म्हणतो, "तुला कळत नाही, मी सांगितलं ना मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणून." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, अहो नाण्याच्या सुद्धा प्रत्येकाच्या 2 बाजू असतात. मग आता तुम्ही जर माझ्या आईवरती आरोप केलेत तर मग तिचीसुद्धा बाजू तुम्ही ऐकून घ्यायला हवी आहे ना." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, माझी आई निर्दोष आहे. ती तुमच्या वडिलांना फक्त एकदा भेटली होती, ते सुद्धा इंटरव्ह्यूच्या दिवशी. माझ्या आईने काही केलेलं नाही आहे सर." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता घरी आलेली असते. नम्रता म्हणत असते की ॲपचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. एकसुद्धा ऑर्डर मिळालेली नाही आहे सकाळपासून. काय करावं काही कळत नाही आहे. तेव्हा इथे मी जिजूंनासुद्धा 2-3 वेळा फोन केला होता, पण त्यांनी माझा फोनच उचलला नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, "कशाला छोट्या-छोट्या गोष्टींसाठी फोन करतेस?" तेव्हा इथे नम्रता म्हणते, "आई, अगं फोन नाही करणार तर काय करू? मला त्या ॲपमधलं काही कळत नाही. मग जिजूंनाच फोन करणार ना." तेव्हा इथे आता आकाश आलेला असतो. आकाश म्हणतो, "डोंट वरी, काळजी करायचं कारण नाही आहे. मी आहे ना, मी आलो आहे तुमची इथे मदतच करायला." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाश मदत करायला आलेला असतो. तेव्हा इथे सुप्रियाच्या लक्षात आलेलं असतं की अर्णव जरी इथे आला नाही, फोन उचलला नाही, पण आकाशला आमच्या मदतीसाठी त्याने इथे पाठवलं आहे.
तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते की एक काम कर आकाश, तू तुझं काम करत बस, यांना मी गोळ्या औषधं देते आणि तुमच्यासाठी चहा करून घेऊन येते. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की चला नम्रता, आपण कामाला सुरुवात करूया. तुझं ॲप इथे बंद झालंय ना, मी लगेच तुझं ॲप तुला आता सुरू करून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता म्हणते या इथे बसा तुम्ही. तेव्हा इथे आकाश आता बसतो, आपला लॅपटॉप काढतो आणि त्याच्यावरून नम्रताचा ॲप सुरू करणार असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते सर, फक्त एकदा तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेऊ शकत नाही का? घ्या ना ऐकून. तेव्हा अर्णव म्हणतो बोल, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते सर, माझी आई तुमच्या वडिलांना भेटायला फक्त एकदा गेली होती, ते सुद्धा इंटरव्ह्यूला गेली होती तेव्हा. पण माझ्या आईला इंटरव्ह्यूला तिथे कुणी पाठवलं? एका बाईने पाठवलं. तिने सांगितलं की त्या हॉटेलमध्ये इथे रमाकांत, राजेश शिर्के इंटरव्ह्यू घेणार आहेत, तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला जा. माझी आई फक्त एकदा त्यांना भेटायला गेली होती इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि तेव्हा अचानकपणे तुमच्या वडिलांना चक्कर आली आणि आधार देत असताना ते तिथे खाली बसले आणि कुणीतरी त्यांचे फोटोज क्लिक केले. त्या सगळ्यामध्ये माझ्या आईची किंवा तुमच्या वडिलांची काही चूक नाही आहे सर. ज्याने कुणे माझ्या आईला तिथे पाठवलं, ज्यांनी ते फोटो क्लिक केले, ती सिच्युएशन मुद्दामून निर्माण करण्यात आली होती सर, आईला आणि त्या माणसांना फसवण्यासाठी. पण तुम्हाला इथे त्या गोष्टीवरती विश्वास का ठेवायचा नाही आहे? असं ईश्वरी आता अर्णवला विचारते. तेव्हा आकाश म्हणत असतो नम्रता, मी लॅपटॉप आता सुरू करायला घेऊ का? तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर, घ्या ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रताने आकाशला पाणीसुद्धा प्यायला दिलेलं असतं. तो पाणीसुद्धा पितो आणि कामाला सुरुवात करतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अहो तुम्ही बघताय ना, आपल्या नमूने फोन केले अर्णवला, पण त्याने फोन नाही उचलले. आता नमूला कसं सांगायचं की सारखा सारखा फोन करू नकोस म्हणून? माझा भूतकाळ आता इथे सगळ्यांच्या समोर सांगायची वेळ आली आहे वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने लॅपटॉप सुरू केलेला असतो, म्हणजे त्यांचा ॲप सुरू केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो की हे बघ नम्रता, ॲप आता सुरू झालेला आहे. आता पुन्हा तुला ऑर्डर यायला सुरुवात होतील. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच, तुम्ही माझी मदत केलीत. तेव्हा आकाश म्हणत असतो, तुला माहिती आहे ना, मी नेहमीच तुझी मदत करतो आणि तुझी मदत करायला मला आवडते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी नेहमी तुझ्याबरोबर आहे, प्रत्येक वेळेला, तुला हे सुद्धा माहिती आहे ना? तेव्हा इथे नम्रता म्हणते हो. तेव्हा आकाश म्हणतो हो आणि दोघेही आता हसायला लागतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की हो का, त्या बाईने तुझ्या आईला तिथे पाठवलं होतं का? तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्ही छान स्टोरी तयार केली आहे दोघींनी मिळून. तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या स्टोरीवरती विश्वास ठेवेन? ती बाई कोण आहे ना, तिला माझ्यासमोर उभं करा. तेव्हाच मी तिच्या तोंडून हे सगळं ऐकेन ना, तेव्हा विश्वास ठेवेन. तुम्ही इथे कहाणी तयार कराल आणि मी त्याच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवेन, असं कसं वाटलं तुम्हाला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव हा बाहेर येणार असतो. पण तेवढ्यात सुप्रिया इथे अर्णव आणि ईश्वरीला भेटायला आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई अगं तू इथे काय करतेस? सुप्रिया म्हणते, इशू बेटा तू कामात तर नव्हतीस ना गं? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आई. तेव्हा इथे इशू म्हणत असते, आई तू इथून जा बरं. तुला अर्णव सर काही बोलले ना तर मी सहन नाही करू शकणार. तेव्हा नम्रता आता घरी असते. सुप्रिया म्हणत असते, इशू मला इथे अर्णवजवळ बोलायचं आहे. त्याला सांगायचं आहे की तुझ्या वडिलांची आणि माझी ओळख नव्हती आणि माझ्या भूतकालामुळे माझ्या मुलीबरोबर तू वाईट वागू नकोस, हे सुद्धा मला सांगायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, आपलीसुद्धा काहीतरी बाजू आहे ना इशू, ती अर्णवला समजली पाहिजे असं मला वाटतं. मी अर्णवला सांगणार आहे की माझ्या भूतकाळाची शिक्षा माझ्या मुलीला देऊ नकोस. हवं तर मी तुझी माफी मागते, पण माझ्या मुलीची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. तेव्हा मी आत्ताच्या आता अर्णवला जाऊन सांगणार आहे. माझ्या भूतकाळाची सावली मला तुझ्या संसारावरती पडू द्यायची नाही आहे इशू. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आई प्लीज, प्लीज तू घरामध्ये जाऊ नकोस. तेव्हा इथे सुप्रिया आता जाणारच असते. अर्णव म्हणतो, का आलात तुम्ही इथे? तुमची हिंमत कशी झाली माझ्या गेटच्या आतमध्ये यायची? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे तुम्ही रागवलंय, चिडलंयत, पण सर प्लीज तुम्ही माझ्या आईबरोबर असे बोलू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, माझ्या आईच्या गुन्हेगारांजवळ कसं बोलायचं ना, हे मला तुझ्याकडून शिकून घ्यायची गरज नाही आहे. मी त्यांच्याशी तसंच बोलणार. माझ्या आईची काय अवस्था झाली होती ना, हे मी माझ्या डोळ्याने बघितले.
तेव्हा प्रेक्षकांनो सुप्रिया म्हणत असते, "अर्णव, तुम्हाला मी चुकीची वाटते तर ठीक आहे. पण प्लीज माझ्या इशूचा तुम्ही राग करू नका. इशूला या सगळ्यातलं काही माहिती नाही आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "बास झालं. खरंच बास झालं. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते पुराव्यांनी बोला." तेव्हा सुप्रिया म्हणते, "माझ्यावरती विश्वास नाही आहे तुमचा?" अर्णव म्हणतो, "अजिबात नाही. मी फक्त पुराव्यांवरती विश्वास ठेवेन. जी काही स्टोरी रचून रचून तुम्ही मला सांगितलीत ना त्याच्यावरती मी अजिबात कधीही विश्वास ठेवणार नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामुळे माझ्या ताईला आणि आजीला त्रास झालेला मला सहन होणार नाही. त्यामुळे तुम्ही यापुढे आमच्या घरी येताना 10 वेळा विचार करा." असं अर्णव आता इथे सुप्रियाला म्हणतो. तेव्हा सुप्रियाला खूप वाईट वाटतं. अर्णव सरळ आपली गाडी घेतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इथे ईश्वरी आणि सुप्रिया दोघीसुद्धा आता रडायला लागतात, कारण अर्णव इथे त्यांच्याशी काही नीट बोलायला तयारच नसतो. तर असं आहे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे अर्णव त्यांना खूप महत्त्व देत होता, ईश्वरीच्या मागेपुढे करत होता, तेव्हा ईश्वरीला त्याची व्हॅल्यू वाटत नव्हती. पण आता अर्णवसुद्धा जेव्हा तसंच वागायला लागलाय, तेव्हा मात्र तिची अक्कल ठिकाणावरती आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इशू म्हणते, "आई, अगं नको ना गं वाईट वाटून घेऊ. सगळं काही नीट होईल. तू नको काळजी करू. तुझी ही मुलगी आहे ना, मी सगळं काही ठीक करेन. अर्णव सरांना तुझी बाजू पटवून देईन." तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता राकेश आलेला असतो. तेव्हा मामी म्हणत असतात, की "राकेश, अर्णव आणि ईश्वरी लवकरच एकमेकांच्या विरोधात होणार आहेत की नाही बघाच तू. ते एकमेकांपासून दूर होतील." तेव्हा राकेश म्हणतो, की "ही जी भांडणं आहेत ना, ती रूममध्ये चालू आहेत ना, ती आता सगळ्यांसमोर यायला हवीत. चव्हाट्यावरती यायला हवीत. असं काहीतरी करा." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आणि वल्लरी यांनी ठरवलेलं असतं अर्णव ईश्वरीला एकमेकांपासून वेगळं करायचं. तेव्हा इथे आता अर्णवचा एक टेप रेकॉर्डर असतो लहानपणीचा, जो त्याची आई यूज करत असते त्याच्यासाठी, त्याचा राग घालवण्यासाठी. तो रेकॉर्डर आता अंजलीने ईश्वरीला दिलेला असतो. ईश्वरी त्याच्यामध्ये आता अर्णवसाठी सगळं व्यवस्थित शांतपणे बोललेली असते. अर्णव तो सुरू करतो आणि ईश्वरीचा आवाज ऐकल्या ऐकल्या तो टेप रेकॉर्डर सरळ फेकून देतो. त्याच्यामध्ये असलेलं ईश्वरीचं म्हणणंसुद्धा ऐकत नाही. तेव्हा ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला वाईटसुद्धा वाटतं.